नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत ब्रिज कोर्सचा आज शेवटचा दिवस आणि आज आपणाला सराव चाचणी क्रमांक 3 ही देण्यात आलेली आहे. तर आपण सराव चाचणी क्रमांक 3 वर या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न काय देण्यात आलेला आहे, रिकाम्या जागा भरा. आता यामध्ये प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर विचार करून या ठिकाणी रिकाम्या जागा भरा. आता या ठिकाणी पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे, जर दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल किंवा असते, ते कोन परस्परांचे टिंबटिंब कोन असतात. आता या ठिकाणी तुम्हाला ही संकल्पना माहित पाहिजे की आम्ही कोटी कोन कशाला म्हणतोय आणि पूरक कोन कशाला म्हणतोय. पूरक कोन मग ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते त्याला आम्ही परस्परांचे कोटी कोन, आणि 180 अंश जर बेरीज येत असेल दोन कोनांच्या मापांची तर ते परस्परांचे पूरक कोन असतील. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर मिळेल कोटी कोन. आता या ठिकाणी घातांकाचा कोणता नियम वापरावायचा आहे, तर ए चा घातांक m गुणिले ए चा घातांक n बरोबर ए चा घातांक m अधिक n. पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकाची बेरीज करा, 3 अधिक 2 या ठिकाणी मिळेल 5. त्यानंतर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोणात या ठिकाणी कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग याच्या बरोबर असतो किंवा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज इतका असतो. त्यानंतर पायच्या बाबतीमध्ये पाय हे एक गुणोत्तर आहे, हा एक रेशो आहे, ते एक गुणोत्तर आहे. आणि ते कशाचं गुणोत्तर आहे, परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर असतं. परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर असतं आणि हे प्रत्येक वर्तुळासाठी स्थिर असतं. म्हणून आपण लिहितो पाय बरोबर परिघ भागिले व्यास, आणि याची किंमत असते 22 छेदस्थानी 7 किंवा दशांशात घेतली तर 3.14. हे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर अपेक्षित काय आहे, तर व्यास हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये ए चा घातांक m कंसाचा घातांक n असेल, अशा वेळी घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो, m गुणिले n मिळेल. म्हणजे या ठिकाणी या 5चा आणि ऋण 3चा गुणाकार करावा लागेल, म्हणजे 5चा घातांक या ठिकाणी ऋण 15 मिळेल. हे लक्षात ठेवा. शक्यतो आपण ऋण घातांकालाही पुढे आपण एक नियम वापरतो की 1 छेदस्थानी 5चा घातांक 15 लिहितो, परंतु या ठिकाणी ऋण 15 हेच उत्तर अपेक्षित आहे. आता यानंतर प्रश्न दुसरा, खालील पदावली सोडवा. आता खालील पदावली सोडवा पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी की 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24. आता या ठिकाणी गुणाकार क्रिया आधी करावी का भागाकार क्रिया आधी करावी, तर या ठिकाणी याच्यासाठी आपण बॉडमास किंवा मराठीतून त्याला आपण म्हणतो कंचे भागू बेव, म्हणजे कंस नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी.
मग भागाकार क्रिया आधी करावी. या पदावलीमध्ये जर एकापेक्षा अधिक क्रिया असतील किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया असतील तर त्यावेळी क्रियेचा क्रम काय असतो, तर या ठिकाणी ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. मग आता या ठिकाणी भागाकार आधी करावा लागेल. मग आता याला काय होईल, 50 गुणिले 2.5 अधिक 24. परंतु एक लक्षात ठेवा, भागाकार आणि गुणाकार क्रिया असेल तर या ठिकाणी तेवढा काही फरक पडत नाही. गुणाकार क्रिया आधी केली, भागाकार क्रिया नंतर केली. परंतु या नियमानुसार जा. काही काय प्रत्येक उदाहरणामध्येच फरक पडत नाही असं नाही, काही उदाहरणामध्ये फरक पडू शकतो. आणि हा जो काही गुणाकार येणार आहे तो गुणाकार लिहा आणि त्यामध्ये 24 मिळवा. ही परीक्षा आहे तुमची, त्यामुळे याचं काही उत्तर मी सांगत नाही. ही क्रिया तुम्ही स्वतः करा. आता त्यानंतर या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही काय करावं, या ठिकाणी मी फक्त हिंट्स द्यायला लागलोय, हे लक्षात ठेवा. आता गुणाकार आहे. गुणाकार करत असताना सहगुणकाचा गुणाकार करा. 15चा आणि 3चा गुणाकार काय होईल, 45. त्यानंतर x चा गुणाकार करा. x गुणिले x वर्ग x चा घन मिळेल आणि y गुणिले y चा वर्ग मिळेल. म्हणजे हा आपला गुणाकार असेल. त्यानंतर 2 ऋण संख्याचा गुणाकार धन येतो. धन 15 उत्तर येईल. या ठिकाणी ऋण 2 उत्तर येईल. अतिशय प्राथमिक पातळीवरचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेले. त्यानंतर 3 बाजू सेंटीमीटर असणाऱ्या घनाचे घनफळ काढा. आता याच्यासाठी तुम्हाला घनाचे घनफळ हे सूत्र माहित पाहिजे की बाजूचा घन म्हणजे या ठिकाणी 3चा घन. 3चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 किंवा 1 ते 10 पर्यंतचे घन 8वीच्या विद्यार्थ्यांना पाठ असावेत. ते येईल 27 सेंटीमीटरचा घन. एकक 5 सेंटीमीटर घन लिहा किंवा घन सेमी लिहा, काही चालेल घनफळाला, कारण दोन्हीचा अर्थ एकच होतोय. त्यानंतर या ठिकाणी 5 भागिले 5 छेदस्थानी 8. आता या भागाकाराच्या क्रियेचं गुणाकाराच्या क्रियेत रूपांतर कसं करतो आपण, भागाकार करतो म्हणजे गुणाकार व्यस्तानं गुणतो. म्हणजेच या ठिकाणी 8 छेदस्थानी 5, या ठिकाणी 5 5 कॅन्सल होतील आणि उत्तर येईल 8 किंवा 8 गुणिले 5 40, 40 भागिले 5 8, कोणत्याही पद्धतीने जा. आता त्यानंतर पुढचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे की 7 3 छेदस्थानी 8 व 7 छेदस्थानी 8 या दोन संख्याच्या दरम्यान असलेल्या 3 संख्या. तर मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की 3 छेदस्थानी 8 असेल आणि 7 छेदस्थानी 8 असेल. कधी दरम्यानच्या संख्या लिहित असताना त्यांचे छेद समान असावेत, हे लक्षात ठेवा. मग बऱ्याच वेळा असंही घडतंय की मी तुम्हाला हे उदाहरण सांगत नाही, दुसरं उदाहरण सांगतो की समजा या ठिकाणी मला 4 छेदस्थानी 7 आणि 5 छेदस्थानी 7च्या दरम्यानच्या संख्या सांग. आता 4 छेदस्थानी 7 आणि 5 छेदस्थानी 7च्या संख्या कशा सांगाव्यात, तर या ठिकाणी प्रत्येक अपूर्णांकाला विशिष्ट पटीने वाढवून घ्या. मी काय करतो, पहिल्या अपूर्णांकाला 2 न गुणतोय, 4 दोन्ही 8 आणि 7 दोन्ही 14. दुसऱ्या अपूर्णांकाला 2 न गुणतोय, अंशाला आणि छेदाला. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल, किंवा या ठिकाणी 2 न गुणण्यापेक्षा या ठिकाणी मी 3 न गुणतोय, 4 त्रिक 12. किंवा मोठ्यात मोठ्या संख्येनं गुणा, असं काय नाही. 5 न गुणा, 5 गुणिले 4 20 आणि 7 गुणिले 5 7 5 35. आणि इथं 25 छेदस्थानी काय मिळेल, 35 मिळेल. दुसऱ्या अपूर्णांकाला कशानं गुणले, दोघालाही 5 न गुणला, अंशाला आणि छेदाला. मग आता या ठिकाणी 20 छेदस्थानी 35, मग याच्या मधल्या संख्या कोणत्या, 21 छेदस्थानी 35, 22 छेदस्थानी 35, 23 छेदस्थानी 35, 24 छेदस्थानी 35 आणि नंतर 25 छेदस्थानी 35.
आता या ठिकाणी सोपं आहे तुम्हाला, 3 आहे, छेद 8च ठेवा. इथं 4, 5, 6 या 3 तर संख्या तुम्ही लिहू शकता. परंतु या ठिकाणी मी सलग दिल तर 4 छेदस्थानी 5 आणि 5 छेदस्थानी 7, अशा वेळी त्याला 10 न गुणा किंवा 100 न गुणा काही फरक पडत नाही. कारण या दोन अपूर्णांकाच्या दरम्यान संख्या किती आहेत? अनंत संख्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 5 किलोग्रॅम साखर 125 रुपयांना तर 3 किलोग्रॅम साखरेची किंमत काढा. आता खरं तर विद्यार्थी सरळ सरळ हे उदाहरण सोडवतील, परंतु लक्षात ठेवा या ठिकाणी साखरेचं वस्तुमान आणि साखरेची किंमत या दोन राशीत, समजा मी वस्तुमानाला x म्हणलं आणि किंमतीला y म्हणलं, तर जेवढं वस्तुमान वाढणार आहे तेवढी किंमत वाढणार आहे. म्हणजे सुरुवातीला 5 किलोग्रॅम वस्तुमान होतं, किंमत होती 125, नंतर 3 किलोग्रॅम वस्तुमान आहे आणि त्याची किंमत माहीत नाही, समजा ती yच आहे असं गृहीत धरत आपण. मग आता या दोन राशीमध्ये चलन संबंध कोणता आहे? तर त्या ठिकाणी समचलन संबंध आहे, समप्रमाण आहे, हे लक्षात ठेवा. आणि समप्रमाण असेल तर या दोन राशीचं गुणोत्तर आणि या दोन राशीचं गुणोत्तर समान असतं. मग त्यालाच आपण लिहू शकतोय की y छेदस्थानी 3, मी थोडं उलट लिहितो. बरं ठीक आहे, एक पायरी वाढू द्या. 5 छेदस्थानी 125 बरोबर 3 छेदस्थानी y. तिरकस गुणाकार करा, या ठिकाणी मिळेल 5y बरोबर 125 गुणिले 3. मग आता y ची किंमत काय मिळणार आहे तुम्हाला? y बरोबर 125 गुणिले 3 भागिले 5. आणि या ठिकाणी 5 न जर 125 ला भागलं तर काय मिळेल तुम्हाला? 25 गुणिले 3 म्हणजे y ची किंमत मिळेल 75. आणि तुम्ही सरळ जरी 1 किलोची किंमत काढून घेतली असती आणि नंतर त्याला 3 न गुणला असतं, बरेच विद्यार्थी तसंच करतील की 125 ला 5 न भागतील, 25 रुपये किलो साखर असेल, 3 किलोचे 75 रुपये असतील. आता उरलेल्या दोन उदाहरणाच्या बाबतीमध्ये मी थोडी खाली जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं सोडून दाखवतो. आपणाला पहा, या ठिकाणी विस्तार करा तर 3x अधिक 5y कंसाचा वर्ग, हे तिसरं उदाहरण आहे आपलं. आता याचा विस्तार काय होईल? तर याचा विस्तार आपल्याला या सूत्रानुसार करता येईल की a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मग तोंडी आपण विस्तार करू शकतो. पहिल्या पदाचा वर्ग 9x वर्ग अधिक 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट, 2 पदाचा गुणाकार 15xy येणार आहे, त्याची दुप्पट 30xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 25y वर्ग. ठीक आहे, एवढाच विस्तार त्याचा. फक्त सूत्र हे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीची इतर जी दोन सूत्रे आहेत विस्ताराची ती लक्षात ठेवा. त्यानंतर या चौथ्या उदाहरणामध्ये काय करायचंय की चौथ्या उदाहरणामध्ये कोविड बाधितांची 5 दिवसांची संख्या खालील प्रमाणे दिलेली आहे. त्यावरून 5 दिवसाच्या कोविड बाधितांच्या संख्येची सरासरी काढा. सरासरी म्हणजे या ठिकाणी या सर्व प्राप्तांकाची बेरीज करा. सर्व प्राप्तांकाची बेरीज मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. छेदस्थानी एकूण प्राप्तांकाची संख्या म्हणजे ती तुमची काय मिळेल? सरासरी मिळेल. म्हणजे सरासरी बरोबर तुम्ही काय करणार आहे? त्या सर्वांची बेरीज छेदस्थानी 5 ती आपल्याला सरासरी मिळेल. ठीक आहे. आता यानंतर शेवटचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे पहा की या ठिकाणी 2 क्रमागत. आता तो थोडा संदिग्ध प्रश्न आहे त्यामुळे मी त्याच्यावर चर्चा करत नाही. आता या ठिकाणी मी डायरेक्टली दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय की सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे.
मग या ठिकाणी आपण काय करायचे, तर सानियाचे वय बरोबर x वर्ष. मग सुभाषचं वय किती, मग सुभाषचे वय किती मिळेल, सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त म्हणजे x अधिक 3 वर्ष मिळेल. त्यांच्या वयांची बेरीज 33 वर्ष आहे. म्हणजेच या ठिकाणी x अधिक 3 बरोबर 33 हे समीकरण मिळेल. म्हणजेच या ठिकाणी 2x बरोबर 33 उणे 3 मिळेल. म्हणजेच 2x बरोबर 30 मिळेल. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत तुम्हाला काय मिळेल, 30 छेदस्थानी 2 म्हणजेच x ची किंमत 15 मिळेल. आता x ची किंमत 15 म्हणजे या ठिकाणी सानियाचं वय काय असेल, मग सानियाचे वय 15 वर्ष आणि सुभाषचं वय काय असेल, मग 18 वर्ष. सुभाषचे वय काय असलं पाहिजे, 18 वर्ष. 15 अधिक 3 18 वर्ष. पहा, बेरीज त्यांची 33 येईल आणि हे वय 3 वर्षांना अधिक असेल. हे लिहिण्याची काय आवश्यकता नाही. आता या ठिकाणी पहा, तिसरा जो प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न. या ठिकाणी काय देण्यात आलेला आहे की एका आयताचे क्षेत्रफळ एरिया दिलाय. मी त्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतो, 120 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, आणि लांबी दिली 15 सेंटीमीटर. तर परिमिती काढा. आता या ठिकाणी आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ दिले 120 बरोबर लांबी दिली 15, रुंदी आधी काढून घेऊ. म्हणजे या ठिकाणी b बरोबर तुम्हाला मिळेल रुंदी 120 भागिले 15 म्हणजे b ची किंमत मिळेल 8 सेंटीमीटर. पहा, क्षेत्रफळावरून आधी रुंदी काढून घ्यावी लागेल तुम्हाला. डायरेक्टली परिमिती लिहिता येणार नाही. परिमिती लिहिण्यासाठी आयताची लांबी व रुंदी माहीत असणे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर तुम्ही सूत्र लिहा की आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आता यालाच कसं लिहिता येईल, 2 कंसात 15 अधिक 8 म्हणजेच 2 गुणिले 23 म्हणजेच या ठिकाणी उत्तर मिळेल 46 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दिलेली काही सराव चाचणी 3 आहे ही शक्यतो या ठिकाणी समजून घ्या. पाहून लिहिण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं काय आपणाला स्वतः सोडवता येईल, कारण हे गणित शिकायचे, तुम्हाला गणित हे स्वतःसाठी शिकायचे, कुणाला मार्क दाखवण्यासाठी नाही. आणि त्यामुळं ही चाचणी आपण व्यवस्थितपणे समजून घेऊन पूर्णपणे स्वतः सोडवाल अशीच या ठिकाणी अपेक्षा आहे, किंवा असंच अपेक्षित आहे हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आज आपण सराव चाचणी क्रमांक 3 वर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.